नव्या सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। भाजपकडून 14 महिला आमदार यावेळी विधानसभेवर निवडून आलेल्या आहेत। तसंच राष्ट्रवादीच्या 4 आणि शिवसेनेच्या 2 महिला आमदार आहेत विधानसभेवर। तेव्हा मंत्रिपदासाठी आता महिला आमदारांचे प्रोफाईल मागवण्यात आल्याची माहिती कळतेय। त्यामुळे कोणाची वर्णी यावेळी मंत्रिमंडळामध्ये लागतेय हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नवीन सरकारमध्ये 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, यावेळी महिला मंत्रिपदी येतील अशी एक शक्यता आहे। 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। काय नेमके या संदर्भात आणखी पुढे तपशील येतात? नक्कीच आपण अनुपमा बघितलं तर जेव्हा महायुतीला एक मोठं यश राज्यामध्ये प्राप्त झालं त्यानंतर महायुतीतले सगळे नेते असतील लाडक्या बहीण योजनेमुळे आम्हाला एवढं मोठं यश प्राप्त झालेलं आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं। त्यामुळे आता या सरकारमध्ये जास्तीत जास्त महिला मंत्री देण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीकडून केला जाणार आहे। आणि ज्या प्रकारे माहिती मिळते त्यानुसार नव्या सरकारमध्ये 4 महिला नेत्यांना मंत्रिपदाची ऑफर जी आहे देण्यात येईल। मंत्रिपदी त्यांची वर्णी जी आहे ती लावण्यात येईल। भाजपकडून साधारण 1 ते 2 महिला मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकते, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 1 तर शिवसेना शिंदे गटाकडून 1 अशा म्हणजे मिळून 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे की अजित पवार गटाकडून आदिती तटकरे यांचं नाव सध्या सगळ्यात पुढे आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये सुद्धा त्या कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागलेली होती, यावेळी सुद्धा त्यांचं नाव आहे। त्याचसोबत शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी यांचं नाव सध्या पुढे केलं जाते। खरं तर भावना गवळी या खासदार होत्या, त्यानंतर त्यांना कुठेतरी लोकसभेत डावलल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांची वर्णी लावण्यात आली, त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांचं सुद्धा नाव जे आहे ते पुढे केलं जाते। त्याचसोबत भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आहे, त्याचसोबत माधुरी मिसाळ आणि देवयानी फरांदे या 3 महिला नेत्यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे। त्यामुळे 4 महिलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मागच्या सरकारमध्ये कुठेतरी महिलांना जास्तीत जास्त संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावरती अनेक वेळा टीका सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे आता या सरकारमध्ये महिलांची संख्या आपल्याला जास्त दिसू शकते, कारण लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलंय असं वारंवार सांगितलं जातं। त्यामुळे आता सरकारमध्ये आणि पक्षामधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा आता किती संधी देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपकडून खरं तर भाजपच्या सगळ्यात जास्त महिला आमदार निवडून आलेले आहेत विधान परिषदेवरती, त्यामुळे भाजप किती महिलांना संधी देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या महिलांच्या मतांवर खरं तर एवढं मोठं महायुतीला यश मिळालेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचा वारंवार उच्चार केला जातो त्या महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रयत्न होतील अशी शक्यता आहे। त्या 2 टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची वर्णी लागेल असं सुद्धा कळतंय। त्यामुळे कोण कोण आता महिला मंत्री होतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सीमा।